नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना कोणाची याचे उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांचा उद्धव सेनेला टोला. आम्ही 40 आमदार होतो, पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमचे 60 आमदार निवडून आले आहेत. तर दुसरीकडे आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांचे अवघ्या 20 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची याचे स्पष्ट उत्तर महाराष्ट्रातील जनतेनेच मतपेटीतून दिला आहे, असा जोरदार टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेला लगावला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या गावी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांबरोबर कोयना भागातील पुलाचे तसेच तोपाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी उपस्थितांशी व पत्रकारांशी संवाद साधत विविध राजकीय प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संवादादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाहीत बहुमताला सर्वोच्च महत्त्व असतं. विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिका निवडणुकीत आमचा पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. आमचे सरकार सत्तेत आले तेव्हा हे सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत, अशी टीका काही जण करत होते. मात्र राज्यातील जनतेनेच निवडणुकीच्या निकालातून त्यांना योग्य ते उत्तर दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सेनेचे नेते मराठा समाजाच्या विरोधात बैठका घेत असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% टिकणारं आरक्षण दिलं. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. याची पूर्ण माहिती जरांगे पाटील यांना आहे. त्यामुळे त्यांच्या मनात झालेले गैरसमज नक्कीच दूर होतील.